राज्यातल्या 15 जाती या ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याची शिफारस करण्यात आली आहे। राज्य सरकारकडून केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे जातींची यादी सादर करण्यात आली आहे। केंद्रीय मागासवर्ग आयोगाने केंद्राकडे या जातींना ओबीसी मध्ये समाविष्ट करण्यात यावं अशी शिफारस केलेली आहे। या क्षणाची ही मोठी बातमी आहे। एकीकडे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं या मागणीसाठी गेल्या वर्षभरापासून महाराष्ट्रामधलं राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघत असताना आता राज्य सरकारने केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे एक यादी समाविष्ट केलेली आहे। यामध्ये 15 जातींचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि या 15 जातींचा ओबीसीमध्ये समावेश करावा अशी शिफारस करण्यात आली आहे। बडगुजर, सूर्यवंशी गुजर, लेवे गुजर, रेवे गुजर, रेवा गुजर, पोवार, भोयर, पवार, कोपेवार, मुन्नार, कोपेवार, मुन्नार कापू, तेलंगा, तेलंगी, पेंत्रा रेड्डी, रुकेकरी, लोढ, लोढा, लोढी या सर्व जातींचा या यादीमध्ये समावेश आहे। पंकज दळवी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। पंकज, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही मोठी बातमी आहे। 15 जातींचा ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याची यादी, काय अधिक तपशील आहेत, काय सांगाल याविषयी? राज्यातील 15 जातींचा ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याची शिफारस ही राज्य सरकारकडून केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे केले गेल्याची माहिती मिळते। नव्याने या 15 जातींचा ओबीसी कॅटेगरीमध्ये समावेश करण्यात यावा अशी माहिती जी आहे ती मिळालेली आहे। केंद्रीय मागासवर्ग आयोगाने केंद्राकडे ही 15 जाती ज्या आहेत त्यांना समाविष्ट करण्याची शिफारस केलेली आहे। अर्थात महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका ज्या येऊ घातलेल्या त्या कधीही जाहीर होतील आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकींना सामोरं जाईल। जर का 15 जातींना ओबीसी मध्ये समाविष्ट करून घेण्याचा निर्णय घेतला आला आणि त्याला केंद्रातून मान्यता मिळाली तर निश्चितच सरकारनं हा निर्णय घेतलाय त्याच्यासाठी ही महत्त्वाची बाब असेल। येणाऱ्या निवडणुकांच्या वेळी प्रचाराला आणि लोकांच्या समोर जाताना सरकारकडे एक महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो असणार आहे। त्यामुळे ही अत्यंत महत्त्वाची आणि तितकीच राजकीय दृष्ट्या अनेक संदर्भ असलेली मागणी आहे असं आपण म्हणू शकतो। पंकज, कधीपासून ही प्रक्रिया सुरू होती, ज्याला आता प्रत्यक्षात ही घटना समोर येताना दिसते आहे? काय नेमकी ही प्रक्रिया आहे आणि याचे कसे पडसाद उमटू शकतात पुढे? सर्वात अधिक गेल्या काही दिवसापासून ही प्रक्रिया सुरू आहे। केंद्रीय मागासवर्गीय मंत्र्यांची अंतरा जाहीर यांनी जी आहे ती भेट घेतली आणि त्याच्यानंतर ही मागणी जी आहे ती केल्याचं त्यांनी एक्सपोजद्वारे माहिती दिली। आता राहिला याचा परिणाम, त्याचे सामाजिक आणि राजकीय असे दोन परिणाम जे आहेत ते आपल्याला लक्षात घ्यावे लागतील। सामाजिक परिणाम हे नक्कीच त्या जातींचा समावेश केल्यामुळे त्यांना या ओबीसी मध्ये समाविष्ट केल्यानंतर जे सामाजिक त्याचे जे बेनिफिट्स आहेत समाविष्ट केल्यानंतरचे जे फायदे आहेत ते मिळतील। आता राहिला राजकीय फायद्याचा किंवा पडसादाचा प्रश्न, तर राजकीय दृष्ट्या ह्या गोष्टी एनकॅश करण्याचा प्रयत्न सध्याच्या सत्ताधारी पक्षांतर्फे म्हणजे शिवसेना, एकनाथ शिंदेची, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टी पक्ष यांच्याकडून केली जाईल। निवडणुका मी म्हणाल्याप्रमाणे काही दिवसांवरती येऊन ठेपल्या आहेत। दसऱ्यानंतर कधीही राज्याच्या निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होऊ शकते आणि ही आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर हा जर का निर्णय झाला तर महत्त्वाचा मुद्दा आणि प्रचारासाठी एक महत्त्वाचा धारदार मुद्दा जो आहे तो राज्य शासनाचे जे सत्ताधारी पक्ष आहे आता त्यांच्याकडे असेल। पंकज, सध्या महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरापासून मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं हा मुद्दा सध्या तापतो आहे। लोकसभेमध्ये सुद्धा हा मुद्दा कळीचा मुद्दा ठरलेला होता। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा हाच मुद्दा गरम होतोय आणि या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे 15 जाती ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याची शिफारस केली जाणं, याच्यातून काही कॉन्फ्लिक्ट निर्माण होऊ शकतात का? याच्यातून काही मतभिन्नता निर्माण होण्याची शक्यता आहे का? निश्चितच एंट्री ऑफ कॉन्फ्लिक्ट हे नक्कीच असू शकतं। कॉन्फ्लिक्ट पंकज, तुमच्याकडे येतो आम्ही पुन्हा। सध्या आपल्यासोबत बबनराव तायवाडे आहेत, ज्येष्ठ अभ्यासक आहेत। तायवाडेजी, राज्य सरकारने 15 जातींची यादी केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे दिलेली आहे आणि त्यांचा ओबीसी मध्ये आता समावेश होणार आहे। कसं पाहता आपण या प्रक्रियेकडे? हे बघा की ह्या ज्या जाती आहेत हो या ऑलरेडी ओबीसी मध्ये राज्याच्या ओबीसी यादीमध्ये आहे। अच्छा, राज्याची ओबीसी यादी वेगळी असते आणि केंद्राची ओबीसी यादी वेगळी असते। हो, त्याच्यामुळे ज्या जाती केंद्राच्या यादीमध्ये नाही आहे परंतु राज्याच्या यादीमध्ये आहे अशा जातींचा केंद्राच्या यादीमध्ये समावेश करायचा असेल हो
तर त्याची शिफारस राज्य सरकारला जो बॅकवर्ड कमिशन आहे, नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासेस, त्यांच्याकडे करावी लागते. मग त्याचा निर्णय ते घेतात केंद्राच्या यादीत समाविष्ट करायचं की करायचं नाही. अशा प्रकारचा हा निर्णय आहे. त्याच्यामुळे राज्याच्या यादीमध्ये ऑलरेडी ह्या जाती आहेत. अच्छा, या नव्याने आलेल्या नाही आहे. केंद्राच्या यादीमध्ये जर या जातींचा समावेश झाला तर त्याचे काय वेगळे फायदे होऊ शकतात, माहितीसाठी हा प्रश्न आहे. नाही, फायदे म्हणजे बघा कसं आहे की कुठल्याही ओबीसी व्यक्तीला केंद्र आणि राज्याचे दोन्ही फायदे मिळाले पाहिजे. म्हणजे मागासवर्गीय आयोगाचं सातत्याने कामच ते आहे की नव्याने अभ्यास करून कुठल्या जाती मागासवर्गीय सिद्ध होतात त्यांचा मागासवर्गीयामध्ये म्हणजे ओबीसी मध्ये समावेश करणे. ही पहिली प्रक्रिया राज्य पातळीवरती होते. हो, राज्य पातळीवरती होऊन त्यांचा समावेश राज्याच्या यादीत केला जातो आणि मग त्याची शिफारस केंद्राकडे केली जाते आणि मग त्या केंद्राच्या यादीमध्ये जर समावेश झाला तर केंद्राच्या ज्या नोकऱ्या आहेत किंवा केंद्राच्या ज्या योजना आहेत हो, त्याचा फायदा त्या जातीला मिळतो. आता ज्या ह्या 15 जाती यांना फक्त राज्याचा फायदा मिळतो. खरं ओबीसीमध्ये अशा किती जाती आहेत तायवाडीजी ज्यांना अजून केंद्राच्या यादीमध्ये स्थान मिळालेलं नाही? ते या 15च आहेत की इतरही अनेक याच्यामध्ये अजून प्रलंबित आहेत? असू शकतात. त्याचा अभ्यास अजून केवढा केलेला नाही डिटेलमध्ये. हो, पण या लोकांची मागणी अनेक दिवसापासून होती. जसं पवार आहे, भोयर आहे, या ज्या जाती आहेत या जातींची अनेक दिवसापासून मागणी होती की आम्ही राज्याच्या यादीमध्ये आहोत परंतु आमचा केंद्राच्या यादीमध्ये समावेश नाही. म्हणून सातत्याने माझ्या माहितीप्रमाणे तरी माझ्या अनुभवाप्रमाणे 7-8 वर्षापासून ते पाठपुरावा करत होते. आणि जोपर्यंत राज्य मागासवर्गीय आयोग म्हणजेच पर्याय राज्य सरकार हे केंद्राकडे शिफारस करत नाही तोपर्यंत केंद्र सरकार सोमोटो त्यांचा समावेश त्याच्यामध्ये करत नाही. खरं आहे. तायवाडीजी, अजून एक याच्यातला मुद्दा जो महत्त्वाचा सध्या महाराष्ट्राच्या वर्तुळात साहजिकपणे चर्चा होणार आहे की मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा, यासाठी मागच्या वर्षभरापासून महाराष्ट्राचं राजकारण समाजकारण ढवळून निघतं आहे. आणि आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अशा प्रकारचा गोष्ट समोर येणं, शिफारस समोर येणं, जरी ती तांत्रिक गोष्ट असली तरी सुद्धा या टायमिंग विषयी आपल्याला काय वाटतं? नाही, काही टायमिंग वगैरे नाही आहे. ही कंटिन्युअस चालणारी प्रक्रिया आहे. काय जोपर्यंत राज्य मागासवर्गीय आयोगाचा पूर्ण अभ्यास होत नाही आणि राज्य मागासवर्गीयाचा आयोग अभ्यास झाल्यानंतर मग त्यांना असं वाटलं तेव्हा ते तशी शिफारस राज्य सरकारकडे करते आणि मग राज्य सरकार ती शिफारस केंद्राकडे करत असते. या नवीन जाती नाही येऊन राहिल्या ना ओबीसी मध्ये. ऐका, हो, या नवीन जाती नाही, ह्या ऑलरेडी अनेक वर्षापासून ओबीसी मध्ये आहे. हो, पण त्याचा योग्य त्या पद्धतीने पाठपुरावा न झाल्यामुळे त्यांचा केंद्राच्या यादीत समावेश नाही. म्हणजे त्यांना फक्त आता राज्याचे फायदे मिळतात, केंद्राचे फायदे नाही मिळत. ठीक आहे. धन्यवाद बबनराव तायवाडीजी. पुढारी न्यूजला आपण ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल. राज्य सरकारकडून केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे ही यादी देण्यात आलेली आहे. या 15 जाती ज्या आत्ता तायवाडींनी सांगितलेल्या माहितीनुसार अगोदरपासूनच महाराष्ट्रामध्ये ओबीसी प्रवर्गात आहेत, त्यांचा केंद्राच्या यादीमध्ये समावेश होण्यासाठी म्हणून ही यादी सध्या केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे सुपूर्द केली जाते आहे. केंद्रीय मागासवर्ग आयोग याची कशी दखल घेतो आणि केंद्राच्या ओबीसीच्या यादीमध्ये सुद्धा या 15 जातींना आता स्थान मिळतं का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. तर कुठल्या 15 जाती ओबीसीमध्ये येणार आहेत सध्या ग्राफिक्समधून आपण पाहत आहात. कोपेवार, मुन्नार, कोपेवार. छगन भुजबळ सध्या आपल्या सोबत आहेत. स्वतः ओबीसी नेते आहेत आणि आरक्षणाचे अभ्यासक आहेत. भुजबळ साहेब, ज्या प्रकारे या 15 जातींची यादी केंद्राकडे पाठवण्यात येते मागासवर्ग आयोगाकडे, कसं पाहता आपण या सगळ्या प्रक्रियेकडे? विशेषतः हे जे टायमिंग आहे, विधानसभा निवडणुकीला काही दिवस आचारसंहिता लागू शकते असं असताना या टायमिंग विषयी आणि या प्रक्रियेविषयी आपली प्रतिक्रिया? कसं आहे ना की ज्या वेळेला मंडल आयोग महाराष्ट्रामध्ये लागू झाला त्यावेळेला 250 जाती होत्या. त्याच्यानंतर अनेक पोटजाती किंवा ज्या जाती बाहेर राहिलेल्या होत्या त्या जाती ज्या आहेत आयोगाकडे गेल्या आणि आयोगाने त्याचा अभ्यास करून वेळोवेळी सरकारकडे त्यांची नावं पाठवली. सरकारने त्याच्यावर जो आहे निर्णय घेतला आणि त्यांना त्यांचा समावेश केला. आणि आता जवळजवळ 370 वर 374 काहीतरी जाती एकूण आहेत.
हो. असं आहे की ह्या लहान लहान जातींना जे आहेत आणि जे खरोखर करायला पाहिजे त्यांना आम्ही कधीच विरोध केलेला नाही आणि यापुढेही करणार नाही. की ज्या योग्य आहेत, ज्या गरीब आहेत, लेफ्ट आउट झालेल्या आहेत काही कारणामुळे, जेव्हा त्या पोट जाती आहेत म्हणून त्या राहिलेल्या आहेत, तर त्यांची शिफारस आयोगाने केली आणि मान्य केली. फक्त जे आहे जबरदस्तीनं काही जर लोक घुसायला मागत असतील तर तिथे आमचा ऑब्जेक्शन असतं, विरोध असतो. बाकी गरीब आमच्या जाती राहिलेल्या आहेत, अति मागास जागा जाती ज्या बाहेर राहिलेल्या आहेत त्यांना आम्ही जर विरोध केला असता तर 250च्या पुढे काय 300च्या पुढे गेलंच नसतं ना. आज 374 झालेले आहेत, तर आमचा त्याला विरोध नाही. खरं आहे. मात्र भुजबळ साहेब, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र सरकारने ही पावलं उचलणं आणि विशेषतः मागच्या वर्षभरापासून महाराष्ट्रातलं राजकारण मराठ्यांचा समावेश ओबीसीच्या यादीमध्ये करावा यासाठी ढवळून निघत असताना, अगदी शेवटचे काही दिवस उरलेले असताना अशा प्रकारचा निर्णय घेणं, अशा प्रकारची पावलं टाकणं, याचे राजकीय पडसाद काय उमटतील असं आपल्याला वाटतंय? राजकीय अँगलनी कसं बघितलं जाईल याकडे? काय उमटणार नाही, तुम्ही त्याची काही काळजी करायचं काही कारण नाही. आणि हे काही एक दिवसामध्ये होत नाही. त्या सगळ्या जाती ज्या आहेत त्या आयोगाकडे जातात, आयोग त्याचा अभ्यास करतो. तो काही एक दिवसामध्ये अभ्यास होत नाही, त्याला काहीतरी वर्ष 1.5 वर्ष जातं आणि मग ते सगळं झाल्यानंतर त्यांची आयोगाची मीटिंग होऊन मग ते सरकारकडे येतं, सरकार ते मंजूर करतं आणि मग ते त्याची पुढची प्रक्रिया सुरू होते. त्याचा काही परिणाम कुठे होणार नाही. तुम्ही काही काळजी करायचं काही कारण नाही आहे त्याच्यावर. धन्यवाद छगन भुजबळजी. पुढारी न्यूजला आपण ही सविस्तर प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. ही रुटीन प्रक्रिया आहे. या प्रक्रियेसाठी, याचे परिणाम दिसण्यासाठी किंवा याचा अंतिम निर्णय होण्यासाठी 1.5 वर्षाचा कालावधी लागू शकतो, लागत असतो साधारणपणे, आणि त्यामुळे ही रुटीन प्रक्रिया आहे असं भुजबळांनी पण म्हटलं.